हॅलो फ्रेंड्स, वयाच्या अगोदर केस पांढरे होणे ही एक खूप मोठी समस्या झालेली आहे. केस तुटत आहेत, गळत आहेत, केसांची वाढ होत नाही. तर यासाठी आज आपण एक अशी रेमेडी पाहणार आहोत जे आपल्या केसांच्या सर्व समस्या संपणार आहेत. केस पांढरे झालेले असतील किंवा तुटत असतील, गळत असतील, केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर त्याही समस्या संपणार आहेत. जर तुमचेही केस पांढरे होत आहेत किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा पांढरे झालेले आहेत, केस गळत आहेत, तुटत आहेत, केस पातळ होत आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. केस रुक्ष झालेले आहेत, केसांची वाढ खुंटलेली आहे किंवा केस लांब, दाट आणि काळेभोर हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे मी ज्या छोटे छोटे टिप्स इथं सांगितलेले आहेत त्या तुम्हाला खूप उपयोगी पडणारे आहेत. घरच्या घरी तयार केलेली ही रेमेडी कशा पद्धतीनं केसांवरची अप्लाय करायची आणि कशा पद्धतीनं हे केसांवरती लावायची, किती वेळानं धुवायचं आणि महिन्यातून किती वेळा हे केसांवरती अप्लाय करायचं, हे सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तेव्हा नक्की स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही रेमेडी अप्लाय करून पहा आणि आपल्या केसांवर खूप छान शाईन येणार आहे. तर केसांवरती खूप सुंदर असा कलर येणार आहे. त्याचबरोबर केस आपले उठावदार सुद्धा दिसणार आहेत. आपले केस सिल्की शाईन सुद्धा होणार आहेत आणि केस आपले वेगाने वाढायला सुद्धा सुरुवात होणार आहे. अतिशय सोपी अशी ही रेमेडी आहे. तेव्हा हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर नॅचरल पद्धतीनं आज घरच्या घरी हा पॅक आपण तयार करणार आहोत आणि केसांना नॅचरल लुक देणार आहोत. तर चला मग घरच्या घरी कसा हा पॅक तयार करायचा आहे समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथं एक बाउल लागणार आहे. तर इथं मी छोटासा बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा कॉफी पावडर. तर कोणतीही कॉफी तुमच्याकडे जी उपलब्ध आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता आल्मंड ऑइल घालायचं आहे. आल्मंड ऑइल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यामध्ये बदामाचे खूप जास्त असे गुणधर्म असतात, त्यामुळं आपल्या केसांना ते खूप फायद्याचं असतं. त्यासाठी आपल्याला इथं आल्मंड ऑइल घ्यायचं आहे. जर नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही खोबरेल तेलसुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो आल्मंड ऑइल इथं तुम्ही घ्यायचं आहे. तर इथं 1 ते 2 चमचे आपल्याला आल्मंड ऑइल घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. कॉफी आणि आल्मंड ऑइलचं जे मिश्रण आहे हे आपल्या केसांना खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी आपल्याला इथं दोन्ही हे मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता तिसरा घटक यामध्ये घालायचा आहे. तर तिसरा घटक जो आहे तो आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. तर ही जी कॅप्सूल आहे हे आपल्याला कुठेही मार्केटमध्ये आता सध्या मिळत आहे, ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल किंवा मग तुम्हाला मेडिकलमध्ये, जनरल स्टोअर्समध्ये सध्या हे उपलब्ध आहे. तर हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हे अख्खी अशी जे कॅप्सूल आहे ते सुद्धा केसांवरती, हातावरती घेऊन लावू शकता. त्याने सुद्धा आपली केस गळती थांबते. केसामध्ये कोंडा झालेला असेल तर तो नाहीसा होतो. केस गळत असतील, तुटत असतील तर केसांच्या अशा बऱ्याच समस्या या कॅप्सूलनं नाहीशा होतात. तर ही कॅप्सूलसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि अगदी व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. 1 किंवा 2 सुद्धा तुम्ही कॅप्सूल यामध्ये घालू शकता. तर याचासुद्धा खूप छान असा परिणाम आपल्या केसांवरती होतो. तेव्हा एकदा हे नक्की ट्राय करा आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे शॅम्पू. तर तुम्ही जो शॅम्पू वापरत आहात तो शॅम्पू इथं आपल्याला घालायचा आहे. कारण केस धुवायच्या अगोदर आपण काय करतो, शॅम्पू केसांवरती डायरेक्टली लावतो. त्यामुळं काय होतं, केसांवरती परिणाम होतो आणि केस जास्त प्रमाणात पांढरे व्हायला लागतात. कारण ह्या शॅम्पूमध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्समुळे लवकर केस आपले पांढरे होण्यास सुरुवात होते. त्यासाठी आपल्याला डायरेक्टली शॅम्पू कधीही केसांवरती लावायचं नाही. यामध्ये थोडंसं मिश्रण आपण कोरफड जेल घालू शकतो किंवा मग कॉफी घालू शकतो किंवा चहापत्तीचं जे पाणी निघालेलं आहे ते पाणीसुद्धा यामध्ये घालू शकतो आणि हे फेटवून केसाला लावून ठेवायचं आहे. 2 मिनिटं छान मसाज करायचा आहे आणि त्यानंतर केस आपले धुवायचे आहेत. तर तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा. खूप सुंदर आपले केस सिल्कीही होतात, शाईन येते केसांवरती आणि केस आपले सुटसुटीत होतात आणि उठावदारसुद्धा दिसतात. जास्त प्रमाणात पांढरे होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. तर त्यासाठी आपल्याला इथं शॅम्पू घ्यायचा आहे. आता मी इथं क्लिनिक प्लसचं हे शॅम्पू घेतलेलं आहे आणि हे शॅम्पू घातल्यानंतर अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर ब्रशच्या साह्यानं किंवा मग तुम्ही अशी बोटावरती घेऊनसुद्धा केसांच्या मुळाशी लावू शकता. अगदी व्यवस्थित पॅक हा केसांवरती लावल्यानंतर 2 मिनिट ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर केस आपल्याला नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जास्त थंडही पाणी घ्यायचं नाही आणि जास्त गरम पाणीही सुद्धा घ्यायचं नाही. गरम पाण्याने सुद्धा केस लवकर तुटतात.
तर असं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आठवड्यातून 2 वेळा जरी कमीत कमी हा पॅक केसांवरती लावला तर केस आपले जास्त प्रमाणात पांढरे होणार नाहीत किंवा गळणार नाहीत, तुटत नाहीत, केसामध्ये कोंडासुद्धा होणार नाही. केसांच्या अशा बरेच ज्या समस्या आहेत त्या या पॅकमुळं नाहीशा होणार आहेत. अगदी घरगुती सोपा उपाय आपल्या घरामध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण जर अशी रेमेडी तयार करून केसांवरती अप्लाय केली तर आपल्याला जास्त मार्केटमधून महागडे असे केमिकलयुक्त प्रॉडक्ट आणून केसांवरती अप्लाय करायची गरजच वाटणार नाही. कारण खूप सुंदर रिझल्ट या रेमेडीने तुमच्या केसांवरती येणार आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, चला मग भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.